सकाळची सगळं कामं आवरली, त्यानंतर दुपारी जेवण केलं आणि लाडू बनवायला घेतले. सगळी तयारी करून ठेवली होती, फक्त लाडू बनवायचे होते. ते बनवून घेतले, डब्यात भरून घेतले. आता त्यानंतर बाकीची कामं आवरायला घेतली. असं काही बनवलं ना का खूप सारे भांडे पडतात. यानंतर लगेच भांडेसुद्धा घासून घेतले आणि त्यातच अनु उठली होती, तिला पण घेतलं. त्यानंतर तिलाच खेळवत बसले. दुपारी थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळी मला भाजीपाला आणायला जायचं होतं. आमच्या इथेच बाजार भरतो, बाजारातच मी भाजीपाला आणायला गेले होते. भाज्या खूपच आता महाग झाल्या आहे. पालेभाज्या तर खूपच महाग झाल्यात. कोथिंबीर 20 रुपये आणि 30 रुपये जोडी. भाजी घेऊन घरी निघले. येतानाच मला पार्लरमध्ये जायचं होतं. मला फक्त आयब्रोजच करायचे होते, ते करून घेतले आणि येता येता दूधसुद्धा घेऊन आले होते. आता दूध तापायला ठेवलं, लगेच स्वयंपाक करायला घेतला. जास्त कोणाला भूक नव्हती, त्यामुळे फक्त वरण भात बनवायचा होता. मी कुकरमध्येच फोडणी देऊन वरण बनवलं. तेलात छान जिरा मोहरीची फोडणी दिली. मिरची, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा घातला. लाल मिरची, हळद पावडर, मीठ घातलं. सगळं छान परतले. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि अर्धा तास भिजवलेली तूर डाळ घालायची. पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. वरतून कोथिंबीर घालायची. आपली सिंपल अशी डाळ तयार झाली. त्यावरती तूप टाकायचे. जेवण झालं आणि इथं दही लावायचं होतं. दूध थोडंसं कोमट होतं, यामध्ये मी विरचण घातलं. सगळं मिक्स करून झाकण लावून ठेवून दिलं. चला, असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.